काठेवाडी लोकांना देऊन टाकला. आमच्या शेतामध्ये 4 दिवस बसायचं. मग त्याच्यातल्या ज्या तुकडे तुकडे झालेल्या उंब्या होत्या ओल्या अर्धवट थंडगार, त्यांच्यातला गहू निघाला नाही, त्या इतक्या निघाल्या. त्यांना काय म्हणतात इकडे ते नाही माहित मला. त्या एवढ्या एवढ्या उंब्या तुटलेल्या काचोया म्हणतात खानदेशात त्याला. त्याच्यातून गहू निघाला नाही, खळकावर टाकल्या, ऊन खाऊ दिलं. का बरं मार मारला त्यांना? कुटाला मार नाही, गव्हाला मार नाही, त्या तुटलेल्या गहू धरून ठेवलेल्या ओल्या उंब्यांना मार का लागतोय? जोपर्यंत गहू सोडत नाही तोपर्यंत मार खाणार आहे. तसा बुढा किल्ल्या सोडत नाही तोपर्यंत. गहू सोडून दिला की मार बंद होऊन जाईल. चला दुसरं उदाहरण घेतो. आमच्या माय माऊलींनी भाकर बनवली, पोळी बनवली, त्याच्यामध्ये एक केस टाका, प्रयोगा करताय. एवढा केस टाकला भाकरीमध्ये आणि दुसरा केस टाकला तो लोण्यामध्ये. दोन्ही काढा, आता काढून टाका. कोणता केस निघणार आहे तो? लोण्यातला केस निघून गेला, भाकरीतला तुटला पण निघाला नाही. तसे काही काही संसारातून मनच काढत नाही. लोण्याने केसाला धरलं नाही, केसाने लोण्याला धरलं नाही. संसाराने महात्म्याला धरलं नाही, महात्म्याने संसाराला धरलं नाही. 2 उदाहरणं होऊन गेले भाऊ. तिसरं उदाहरण सांगतो. इकडनं जात असताना केळीचा मुलूक लागतो, खानदेश, तसा बऱ्हाणपूर तालुका खंडवा जिल्ह्यात येतो. तो रावेर, यावल, चोपडा एवढा केळीचा पट्टा आहे. त्याला मी रंभा पट्टा म्हणतो. केळीला रंभाही म्हणतात. आलं ध्यानात? मग एक काम करणारे मजूर काय करतात? शेतातून घरी जाताना केळीचे पानं घेऊन जातात, म्हणजे भांडे घासायचा त्रास नाही. मग तसेच दररोजच केळीच्या पानावर जेवतात. मधोमध भात घातला, पहिल्यांदा भात वाढावा, त्याच्यावर मुगाचं वरण टाकलं, त्याच्यावर गाईच्या तुपाची धार लावली, बाकीचे पदार्थ वाढले. पहिल्यांदा भातच खायचा असो, शेवटचा भात ताकाबरोबर कढी बरोबर. हा 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 सांगा सांगा. भात खाल्ल्यावर एवढा घेर तुपाचा निशाणी राहिली त्या केळीच्या पानावर. कशाची राहते ना ती? तुपाची एवढी एवढी निशाणी राहिली. बुडासा पुसायचा आणि चाटायचा, पण ती निशाणी मिटत नव्हती. पानाला चिकटलं तूप, बोटाला चिकटलं तूप, होटाला चिकटलं तूप, वाढणाऱ्या बाईच्या हाताला चिकटलं तूप, वाढण्याच्या भांड्याला चिकटलं तूप, चमच्याला चिकटलं तूप. पण जिने स्वाद चाखला त्या जीवेला चिटकलं का? पटकन बोला, वेळ नका लावा. संसार में ऐसा रहना जैसी मुंह में जिबली रहती और कितना भी घी खावे तो चिकनी नहीं होती. चिकनी हा हिंदी शब्द आहे. जिभेला असे बारीक बारीक काटे आहेत, ते रुतत कशाला रुते? आपल्या शरीरातले आहेत ते. मग जसं सगळ्या ठिकाणी तूप चिकटलं पण जिभेला चिटकत नाही, तसं सगळं जग संसाराला चिकटत, साधू चिकटत नाही. सत्यवादी करी संसार पुरावा कीर्तनकाराच्या मनाप्रमाणे नाही. आम्हाला आवडलं बाबा, तुम्ही पुरावाही दिला. साधू देहावर उदास असतो. ज्या मुलीचा साखरपुडा झालेला आहे तिच्या समोर तिच्या भावजांचं भांडण झालं. मग ते आपापल्या मालकाला सांगतात, ही अशी बोलली, मी मानाची मोठी जाऊ आहे, ही दाखलेन मला बोलली. खरं सांगा नणंदबाई ती बोलली का नाही? नणंदबाई म्हणते 8 दिवसाने माझं लग्न लागून जाईल, 15व्या दिवशी मला घ्यायला येतील. मी दीपावली पुरती पाहुणीन म्हणून येईल. कोणाची बाजू धरायची? कोणाची बाजू धरत नाही. महात्मा ह्या जगामध्ये अलिप्त राहतो, पण महात्मा कळण्या इतकी आपल्या बुद्धीचा महानपणा पाहिजे. सोनं कळेल तुम्हाला, कपडा कळेल. कपड्याच्या परीक्षा झाल्याने संतांची परीक्षा करता येत नाही. सोन्याची परीक्षा तुम्हाला कळाली. सोनाराला डोळे बंद करून घ्या, सोनाराच्या हातावर सोनं टाका, दुसऱ्या हातावर लोखंड टाका, तो लगेच सांगेल हे सोनं आहे हे लोखंड आहे. डोळे बंद केल्यावर सांगतो त्या आकारमानात एवढं वजन आहे. सोन्याच्या परीक्षेने संत कळत नाहीत. जमीन आमच्या धुळ्याकडे गाई म्हशींचा बऱ्याच लोकांचा धंदा आहे. ही गाय
6 महिन्याच्या वासरूच्या पोट्यात आहे, लगेच पाहिल्याबरोबर सांगतात. अभ्यास आहे त्यांचा. पण गायची, म्हशीची, घोड्या सारंगखेडा धुळे जिल्ह्यात आहे. सारंगखेडा धुळे जिल्ह्यात आहे. तिथे घोड्याचा बाजार भरतो. 5-5, 7-7 लाखाला एक घोडा जातो. 2 पायावर नसतो घोडा. घोड्याच्या परीक्षेने संत कळत नाहीत. आणि याच्या पुढचं सांगतो, काही माणसं पाहिल्याबरोबर सांगतात हा भात शिजलेला नाहीये, अजून 5 मिनिटं राहू द्या. शिजलेला भात चुलीवरच राहू द्यावा, त्याच्यावर झाकण ठेवून वरून विस्तू टाकून द्यावा. झालेल्या वाफेच्या अंगाने आपोआप शिजतो, त्याचा जाळ बंद करून टाकावा. पण भाताच्या परीक्षेने संत कळत नाही, सोन्याच्या परीक्षेने संत कळत नाही, आणि संत झाल्यावर संत कळल्याशिवाय राहत नाही. मग यांची काही परीक्षा आहे का? दुसऱ्या चरणात विषय तो ध्यान विषय तो त्यांचा झाला नारायण. त्यांचा हे दर्शक सर्वनाम आहे. त्यांचा विषय परमात्मा झाला. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, हिंदी, मराठी, गणित, इंग्रजी, प्रांतीय भाषा ज्याची जे असेल ती, संरक्षण शास्त्र, भूमिती, हे सगळे विषय पद्धतशीर आहेत. राज्यशास्त्र, पॉलिटिक्स, अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स, जॉग्रफी, हिस्ट्री, लाख विषय आहेत. तितकी बुद्धी चंचल होते. ठीक आहे, कोणाचा काय विषय असेल, कडक भूक लागलेल्या माणसाला चांगल्यातला चांगला नट समोर जरी आला नृत्य करायला लागला तरी त्याला आवडत नाही. काय लागलेली आहे? काही मला एक जण बोलला 7-8 दिवसापूर्वी, म्हणजे तुम्ही आता भूतासारखे आमच्या बंगल्यात बसणार, मी ऑफिसला चाललो, ती शाळेमध्ये चालली, ती शिक्षिका आहे, मी ऑफिसला चाललो, तू मला कसं करमेल? म्हटलं मग कर राहतो. नाही नाही, आमच्या लग्नाची कॅसेट दाखवतो म्हणे तुम्हाला. अरे माझ्या मुलांच्या लग्नाच्या कॅसेट मध्ये मी नाही आहे, मी पाहत बी नाही. ती काय करू तुझी कॅसेट? तो माझा विषय नाही. माझ्या समोर जरी कोणी आलं मला काही वाटत नाही. आपल्यासारखा एक माणूस आहे भाऊ, या देशाचा नागरिक आहे. आपल्या आयुष्याचा काळ वाया जातो भाऊ, आता सांगून निघून जातो. आपल्या भारताच्या पूर्व दिशेकडे एक धाम आहे. कोणता आहे ते? पूर्व दिशेकडे जगन्नाथपुरी आहे. आणि जगन्नाथपुरी गावाचं नाव पुरी आहे. आताच एक्सप्रेस आहे, द्वारकेहून एक्सप्रेस येथून पुरीला जातो, पुरीहून येथून द्वारकेला जातो. त्याला बरं का ओखापुरी एक्सप्रेस म्हणतात. ते पुरी भुवनेश्वर राज्यात म्हणजेच ओरिसा राज्यात आहे. ऐकलं सगळ्यांनी? जगन्नाथच्या मंदिरात देवाचे कपडे फाटलेले राहायचे. पुजाऱ्याने राजाला सांगितलं, राजा भाविक होता, सेक्युलरिझम म्हणणारा राजा नव्हता तो. त्यांना कळालं, त्यांच्या ध्यानात आलं ते. महाराज की जय हो, क्या निवेदन लाया है अपने भगवान जी के मंदिर में? कौन है ऐसा बेवकूफ भगवान का कपड़ा फाड़ता है? तो ताला नहीं है, तो लगाया था, तो कैसे फटते है? त्याने कुलूप बदलवलं, कुलूप बदलून टाकलं राजाने, आणि दुसरं कुलूप लावून त्याची किल्ली स्वतःजवळ ठेवली. पुन्हा दुसऱ्या दिवशी आला तो पुजारी, भगवान का कपड़ा फटा हुआ है, आप देखिए, आइए देखो. त्याने पहारेकरी ठेवले मंदिराच्या दरवाजाजवळ. देवाचे कपडे फाटलेलेच होते. हाय
असं कसं काय? मंदिराच्या चारी बाजूला पहारेकरी ठेवले आणि देवाचे कपडे फाटलेले होते. मंदिराच्या सगळ्या चारी बाजूला खाली, मंदिराच्या खाली पहारेकरी, यांना झोप लागू नये. ज्याला झोप लागत असेल त्याच्या तोंडावर पाणी शिंपडायचं, झोपू द्यायचं नाही. हे ध्यानातच येत नाही का त्यांच्या? कस काय कपडे फाटतायत? तरी देवाचे कपडे फाटलेले होते. राजा हातात झाला, झोपला. चिंतन करत करत, जगन्नाथ जी, मेरे से कोई गलतियां हो गई? मैंने क्या अपराध किया है? ये रहस्य का भेद क्या है? भगवान आप ही बता सकते हैं, इसमें सच्चाई क्या है? असा विचार करता करता झोप लागली. 4 वाजेला ब्रह्ममुहूर्त सुरू झालं. राजा बोलिए, आप कौन हो? क्या सोचता था तू? कपड़ा फाड़ने वाला कौन है? कोई मेरा कपड़ा फाड़ता नहीं. तो कसा फटता है? इस जंगल में एक बाला घुमती है. बाला हा एक शब्द तुमच्या पाठ आहे. बाळा, प्रौढा आणि मुग्धा. हिंदी मध्ये बाला. स्त्रीच्या 4 अवस्था आहेत, प्रौढा, बाला. एक घूमती है. क्या वो बाला कपड़ा फाड़ती है? नहीं, वो गीत गोविंदम गाती है जंगल में. जी हाँ. क्या करती है? ऐसे ही घूमती रहती है. कहा बेर मिलता है, कहा हरा पत्ता खाती है, कहीं कहीं घूमती है तो कहा खाने को मिलता है, कहा कुछ मिलता नहीं. जहाँ थकान आ जाती है वहां सो जाती है. वो बाला झरने के पास, झरना म्हणजे पाण्याचा झरा, पानी पीती है. थकान आती है तो सो जाती है और खड़ी होती है. रात में और दिन में भी वो हर समय गीत गोविंदम गाती है. वो मधुर बानी से जो गाती है वही सुनने के लिए मैं उसके पीछे पीछे दौड़ता. भगवान त्याला स्वप्नात सांगताय. राजा भाविक होता. कशाला कोणाला दोष द्यावा आणि वाईट म्हणावं. तो बाला जो घूमती है खुद का सोच भी नहीं करती. मैं कहाँ हूं, कहाँ जा रहे हैं, क्या खाया है, क्या पाना है. तो जब कांटों के बाड़ी में चली जाती है तो उसके कपड़े पे फटते हैं. उसके पीछे मैं जाता है गीत गोविंदम सुनने के लिए, तो मेरा भी कपड़ा फटता है. अब मैं सोचता है अब तो ब्रह्म मुहूर्त आ गया है. वो गीत गोविंदम गाने वाली बाला को छोड़ देता है और मंदिर में आ जाता है. खडाडकन जाग आली. कोणाला? कू कू म्यू. मोराच्या बोलण्याला केका म्हणतात. कोकिळेच्या बोलण्याला कुहू कुहू कुहू. जागा झाला. सगळ्या पोलीस अधिकारी जे असतील नसतील त्यांना बोलवलं. ये जंगल में बाला है, वो घूमती है. हाँ हाँ, उसने कपड़ा फाड़ा है भगवान का? नहीं. वो जो बाला है वो घूमती घूमती गीत गाती. वो गीत सुनने के लिए भगवान उसके पीछे पीछे दौड़ते, तो भगवान का ही कपड़ा फट जाता है. अब तो पुजारी आ जाएंगे तो लौट के मंदिर में आ जाते हैं. तो बाला को सम्मान के साथ इधर लेके आना. कोई पीड़ा नहीं देना. पीड़ा देना, निरपराध व्यक्ति को पीड़ा देना यही बड़ा अपराध है. राजाने सांगितलं, निरपराध माणसाला जर कोणी पीडा देत असेल, पोलीस अधिकारी पोलीस स्टेशन मध्ये, तो सुद्धा एक गुन्हाच आहे. जरी तो गुन्हा सिद्ध झाला नाही तर ईश्वराच्या सृष्टीमध्ये गुन्हा येतो. तुझ्या मानण्याची गरज नाही. इंडियन पोलीस पिनल कोड तू मान का नको मान, गुन्हाच आहे तो. सगळे शिपाई भटकले, ती मुलगी सापडली. बाला, आपको बुलावा है? किसी ने बोला है? शहनशाह, मैं तो ये जंगल में रहने वाली है. मैं तो चलिए. आली थी, बसवलं. आप क्या करते हैं? मैं भगवान का गीत गाती है. जब थकान आ जाती है तो सो जाती है. कहा मिलता है बेर जैसे फल, पत्ता, हरा पत्ता खाती है, सो जाती है. तो ये कपड़े फट गए हैं. वनौकस म्हणतात. जो जंगलामध्ये राहतो त्याला वनौकस म्हणतात. संस्कृत शब्द आहे तो. त्या राजाला कळालं. तो राजा काय म्हणतो, और इसके अलावा आप क्या करते हैं? कुछ भी नहीं. तो ये गीत यही मेरा विषय आहे. अभंगात काय सांगितलं? विषय तो त्यांचा इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र
25 वर्षाच्या तरुणाचा एकच विषय आहे, कधी करशील लग्न माझे तुझं ठाऊक आहे ईश्वरा. बेरोजगारला एकच विषय आहे, माझं रोजगार मला मिळेल का नाही. काही काही झोपाडू माणसाला वाटत हा बाबा कधी कीर्तन आवडतो. प्रत्येकाचा विषय वेगळा आहे. मला काही लोकांनी सांगितलं मी तुम्हाला 20,000चा मोबाईल घेऊन देतो. भाऊ कशा करता घेऊन देतो. डोक्यातली टोपी उडून जाते, चप्पल दौडून जाते, माझ्या जवळचे 4 मोबाईल हरवले, घेऊ नको. माझा तो विषय नाही. काही काही माझ्या गावातले लोक मला म्हणायला लागले केंद्रीय मंत्र्याचं भाषण ऐकायला चाला. तुम्ही ऐकून घ्या, मला आल्यावर सांगा, मला काही यायचं नाही भाऊ. त्याच्याशी माझं शत्रुत्व, माझा विषय नाही ना तो वृत्तीचा. पुनश्च सांगू का आता शेवटी, एक विषय तो सकळांचा हारी, एक विषय सकळांचा उदाहरणार्थ सांगा. शेतामध्ये शाडू, हिवाळ्याची ज्वारीला शाडू म्हणतात. चांगले दाणे, टपोर दाणे आलेले आणि पक्षी आलेले. त्या सगळ्या पक्ष्यांचा विषय काय आहे? दाणे खाणं एकच विषय आहे. पंक्तीमध्ये आलेल्या लोकांचा काय विषय? एकच विषय आहे. तसा एक हरी हा भक्ताचा विषय. विठोबा रखुमाई, ज्ञानेश्वर पाऊस वेळेवर, जेवण वेळेवर, औषध वेळेवर, शिक्षण वेळेवर, झोप वेळेवर, लग्न वेळेवर आणि कीर्तन अवेळी का? वेळेवर संपलं पाहिजे. झाले 9:60 झाले. उशिरा ध्यानात आलं तुमच्या. शेवटच्या चरणातून एवढं सांगून निघून जातो, भगवान त्या भक्ताचा सांभाळ करतो. आता ते काही चरण म्हणू नका, एक सांगून जातो. काय चरण आहे ते? ते चरण असं सांगतो आपल्याला, निर्वाणी गोविंद, मागे आणि पुढे भगवान परमात्मा त्याचा सांभाळ करतो. मी आमच्या गुरुजींच्या तोंडून ऐकलं आहे, एखादा अभक्त माणूस मेला, कशाने मेला आणि कशा पद्धतीत मेला, त्यावेळेला परमात्मा उदास राहतो. आणि भक्त जर संकटात असला की त्यावेळेला भगवान परमात्म्याची हालचाल होते. द्वारकेचा राणा ऐक, आपल्याकडे दारवा तालुक्यात ती म्हण
यवतमाळमध्ये देवतारी, त्याले कोण बरोबर आहे, बरोबर बोलले तुम्ही. देवतारी त्याला कोण मारी, आणि देव मारी त्याला कोण तारी, जो इंद्रिन पिऊन मरी त्याला सरकार काय करी. आपण एक करायचं आहे, गरिबी आली तर लाजू नको, श्रीमंती आली तर माजू नको, सत्ता आली तर गाजवू नको, आणि कीर्तनकार झालं तर कीर्तन लांबवू नको. असे 14,500 अभंग 52 संतांचे आहेत. 75 ते 76,000 ओव्या आहेत. 18 पुराणाची श्लोक संख्या 4 लाख आहे. 111 रामायण आहेत. महाभारत हा जगातलं विश्वातलं काव्य. जो माणूस तुमच्याकडे MA झाला असेल मराठी विषय घेऊन त्यालाच विचारा, हा काय, तर जवळजवळ 111 रामायण, 65 स्मृती ग्रंथ आहे, आणि 18 पुराणाची श्लोक संख्या 4 लाख आहे. आणि उपपुराण वेगळे 6 शास्त्र, 6 नास्तिकांचे शास्त्र. एवढे जर ग्रंथ केले तुमचं आयुष्य पुरणार नाही, माझं पुरणार नाही. मला एक ग्रंथ शोधण्याचा नाद होता, ग्रंथ शोधायचा नाद होता. मी आता तो बंद करून टाकला, कारण त्याला गिराईकच नाही. लोक म्हणतात भदा भदा आम्हाला हसवा तुम्ही, आणि तुम्हाला किती पैसे पाहिजे ते आम्ही देऊ, असे लोक होऊन गेले. हे करमणुकीसाठी आपल्या मांडवात आलेले लोक आहेत. यांना ज्ञानाची गरज राहिलेली नाही. ज्ञानाकरता एक सांगायचं आहे, सगळ्यात महत्वाचं आहे, गुरुसेवा केल्याने ज्ञान मिळतं बस. आणि संसारातलं ज्ञान मला सांगण्याची माझी काही गरजही नाही. सुंदर जीवन जगावं, निष्कलंक जीवन जगावं, शाकाहाराचं भक्षण, चरित्राचं रक्षण, अध्यात्माचं शिक्षण, आणि याच्या जाऊत आयुष्याचे क्षण. खवा, मावा, रवा, पोहा. काय काय गोवा कोण बोलले? गोवा नाही. खवा, मावा, रवा, पोहा. पचेल तेवढा खावा, पण कावा दावा हेवा यापासून दूर राहावा. हे सगळं डोक्यात ठेवा, आणि राहिलेली देणगी देऊन मग घरी जावा. गड्यात माळा, कपाडी टिळा, हृदय जीवाला, आणि त्याचा देवाला लाडा. सुंदर जीवन जगावं. इंद्र आपल्या संसाराला पण लाजला पाहिजे. काही माणसाचे कपडे स्वच्छ राहतात, परंतु चरित्र डांबरासारखं राहतं. काही माणसांना देत चालवणं सोपं आहे, पण व्यसन सोडणं कठीण आहे. आता माझ्यासारखे थोडेफार असतील, मला कशाचंच व्यसन नाही, चहा नाही, कॉफी नाही. काही आम्हाला जोरात सांगतात, तुम्हाला कळतं का बाबा, नेस कॉफी आहे. तुला कोणी सांगितलं नेस कॉफी श्रेष्ठ आहे? नेस कॉफीमध्ये कॅफिन नावाचा घटक आहे. त्याला तसं तर ते सौम्य विषच आहे, लाईट पायझन म्हणतात त्याला. चहामध्ये टेनिन आहे, कॉफीमध्ये कॅफिन आहे, तंबाखूमध्ये निकोटीन आहे, दारूमध्ये अल्कोहोल आहे. अन्नामध्ये घटक आहेत. आहार सात्विक आणि विचार तात्विक. तुम्ही ध्यानात ठेवा, हिरव्या मिरच्या मागत नको जा जेवणात. मिरचीमध्ये कॅपिसेसिन नावाचा घटक आहे. जा कोणाकडे माहिती मिळवून घ्या. जितकं कॅपिसेसिन जास्त तितकी मिरची तिखट, जितकं कॅपिसेसिन कमी तितकी मिरची फिकट. तिखट खाऊन बुद्धिवान कोणी होत नाही, तिखट खाऊन कोणी श्रीमंत होत नाही, तिखट खाऊन कोणाला देव भेटत नाही. मग खावं कशा करता? जो दारू पितो त्याला घरजावई करायचा का? ज्याच्यात कुठलंच विटामिन नाही ते पोटात ठेवायचं कशा करता? मी पहिला प्रश्न त्या घरमालकाला टाकतो. आपण सुंदर जीवन जगावं, असं जीवन जगावं. ऋषीमुनींनी फलाहार घेतला. कृष्ण भगवंताच्या कालावधीमध्ये दुधाचा आहार झाला, नंतर अन्नाचा आहार झाला, आता सगळा मिश्र आहार आहे. आणि आयुष्याची घडण करावी. अध्यात्म जीवनाला शांती देतं. माझ्याकडे सायकल सुद्धा नाही. हे घड्याळ जे आहे ना, हे घड्याळही नाही, माझं नाही आहे. हे दुसऱ्याला देण्याकरता माझ्याजवळ दिलेलं आहे. मग ते ठेवायचं कुठे? मी हातात ठेवलंय. घड्याळही माझ्याजवळ नाही, फेटाही नाही. हे धोतर आहे, हा टावेल आहे कमरेला लावण्याचा. मला घर आहे नाही, मी मंदिरात राहतो. आता घरदार सगळं सोडलं. कशा करता? परमार्थाला वेळ मिळावा, एवढंच येतंय. मी तुम्हाला शायनिंग दावण्याकरता आलेलो नाही. शायनिंगला मी कधीच महत्व दिलेलं नाही. पण एकच आशा करतो, तुमच्यासारख्या सज्जनांचं दर्शन झालं आणि आपण आपल्या जीवनामध्ये आहार सात्विक आणि विचार तात्विक. आहारात सत्व, विचारात तत्व, आणि त्या जगण्यात महत्व. सुंदर आदर्श नागरिक म्हणून जीवन जगावं. तर आपण पोलिसाच्या डायरीत आपलं नाव कधीच जाऊ नये. आपण असं संयमचं जीवन जगावं की डॉक्टरची पायरी कधी सोडू नये. असं हसत खेळत जीवन जगावं की कधी वकील लावण्याची आपल्याला गरज पडू नये. असं आपल्याला जीवन जगावं. असं जगता येतं भाऊ.
आपण ऐकत नाही, पूर्ण अध्यात्म ऐकत नाहीत. आणि एक शेवटी जाता जाता सांगून निघून जातो, आहार, विहार, आचार, विचार, उच्चार, संस्कार आणि व्यवहार हे सगळे शब्द रकारांत आहे बुवा. काय काय नकारात्मक नाही. आहार, विहार, आचार, विचार, उच्चार, संस्कार आणि विहार. परमात्म्याकडून आपल्याला मिळणार आहे संतती. इकारांत शब्द आहे. संतती, संपत्ती, सरस्वती, कीर्ती, अनुभूती, प्रगती आणि सद्गती. एक शब्द प्रगती जरी म्हटला तर संसारातली आहे, आणि एक सद्गती म्हटली तर ऊर्ध्वलोक आहे. अर्थ लावून घ्यावा. मराठी भाषेचं व्याकरण मोठं आहे. इंग्रजीच्या अक्षरापेक्षा डबल अक्षर मराठी भाषेमध्ये आहे. मराठी भाषा ही संस्कृताची मुलगी, संस्कृत भाषेची कन्या आहे. आणि आपल्याला मनुष्य जन्म मिळाला हे पहिलं भाग्य. भारतात जन्म मिळाला हे दुसरं भाग्य. रुक्मिणी मातेच्या माहेराकडे जन्म मिळाला हे तिसरं भाग्य. अध्यात्मातली कीर्तन ऐकतात हे चौथं भाग्य. या मांडवात बसले तुम्ही शेवटपर्यंत हे पाचवं भाग्य. आणि तुमच्यापेक्षा घरी झोपले त्यांचं केवढं भाग्य.